केमिकल फॅक्टरीज जे आहेत ते त्यांचं दुर्गंधयुक्त पाणी सोडून देतात. दुसरी गोष्ट काय होते की कचरा डेपो पण भरपूर आहेत. मग त्या कचरा डेपोमुळं जमीन दुर्गंधयुक्त होते का? किंवा या केमिकलमुळं दुर्गंधयुक्त होते का? आणि त्या परत स्वच्छ होऊ शकतात का जमिनी? कचऱ्यामधील जे मगाशी मी सांगितलं जे द्रव निघतं ज्याला लिचेट म्हणतो, त्याच्यामुळं निश्चितपणाने जमिनी आपल्या खराब होत आहेत. जमिनीचं जे पाणी आहे ते देखील खराब होत आहे. दुसरी गोष्ट काय आहे की हे जे नदीमध्ये वगैरे सोडलं जातं हे सगळं, तर याला पुन्हा पुन्हा सांगतो की याला उपाय निश्चितपणाने आहेत. ही दुर्गंधी 100% नष्ट होऊ शकते. ह्या जमिनी ज्या खराब झालेल्या आहेत त्याही पूर्णपणे आपण वापरात आणू शकतो, त्या सुपीक करू शकतो आणि हे जे पाणी जे दूषित झालेलं आहे हे सुद्धा आपण निश्चितपणे अतिशय निर्मळ करू शकतो. कसं? तर याच्यासाठीच परत आपल्याला आपल्याच पूर्वजांकडे जावं लागणार आहे. आपले पूर्वज जे तंत्र बनवत होते, पंचगव्यसारखे तंत्र होते. आता एक पंचगव्य तंत्र आपल्याकडं अक्षरशः शेकडो वर्षापासून वापरलं जातं आहे. पण गेल्या 50 वर्षापासून ते थोडंसं दुर्लक्षित आहे. पंचगव्य म्हणजे काय? की आपल्या स्वदेशी गाईच्या शेण, गोमूत्र, दही आणि दूध हे जीवाणूंचे स्रोत आणि ते वाढवण्यासाठी त्यांना अन्न म्हणून तूप दिलं जातं. बरोबर. त्याला एकत्रित केलं जातं, एका रेशोमध्ये फर्मंट केलं जातं आणि नंतर ते तयार होतं. 8 दिवसानंतर ते तयार होतं. आता याच्यामध्ये तुम्ही जर का लक्षात घेतलं तर 4 प्रकारच्या स्रोतांमधून तुम्हाला जीवाणू मिळतात. बरोबर आहे. शेणामधून मिळतात, गोमूत्रातून मिळतात, दुधातून मिळतात आणि दह्यातून मिळतात. आता होतं आहे काय माहिती आहे का, ही जी तंत्र आहेत ही तंत्र आपण जवळपास विसरून गेलो आहे आणि बऱ्यापैकी आपला जो दृष्टिकोन आहे तो रेडीमेडकडे आहे. या गोष्टींना थोडंसं कष्ट करावे लागतात आणि दुर्दैवानं आपल्याकडं गायींची संख्या पण खूप कमी झालेली आहे.